एक गाव होतं. त्या गावात एक मुलगा आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. त्या मुलाचं नाव होतं आरव. आरव आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. त्याचे आईवडील शेतात काम करून आरवला चांगलं जीवन देण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत होते. म्हणून त्यांनी त्याला एका चांगल्या शाळेत टाकले. आरव स्वभावाने तसा शांत, अभ्यासात देखील हुशार होता. पण इतका अभ्यास करून देखील आरव त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचत नव्हता. त्याच्या प्रत्येक वर्षी ध्येय असायचं. या वर्षी वर्गात पहिला नंबर काढायचा, परंतु त्याला काही ते जमत नव्हतं. तरीही त्याच्या आई वडिलांना त्याच्यावर पूर्ण विश्वास होता की एक दिवस आरवला नक्की यश मिळेल. आता आरव इयत्ता 9वीला आला होता. या वर्षी देखील त्याने अभ्यास जोमाने चालू केला. आता त्याच्या आई वडिलांना देखील वाटले की आरवला यावर्षी नक्की यश मिळेल. पण पहिल्या युनिट टेस्टमध्ये पण आधीसारखेच घडले. त्याच्या आई वडिलांना आता मात्र चिंता वाटू लागली की आपला मुलगा इतका अभ्यास तर करतो, पण त्याला मनासारखं यश का मिळत नाही. म्हणून त्यांनी आरवच्या शिक्षकांची भेट घेतली व त्यांना सारे सांगितले. तेव्हा शिक्षक त्यांना बोलले, आरव अभ्यास तर सगळा वेळेत करतो. मी एक काम करतो, आजपासून त्याच्या अभ्यासावर, त्याच्या इतर वागण्यावर लक्ष ठेवतो आणि मग परत आपण भेटू. ठरवल्यानुसार शिक्षक आरवच्या अभ्यासावर जातीने लक्ष ठेवतात. बरेच दिवस निरीक्षण केल्यावर, आरव सोबत बोलल्यावर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आरव अभ्यास तर करतो, पण त्याची एक मोठी समस्या होती. तो प्रत्येक गोष्टीत लवकर हार मानायचा. काही जमले नाही तर सोडून द्यायचा. त्यामुळे त्याला अपेक्षित असं यश परीक्षेत मिळत नव्हतं. एकदा त्याच्या शिक्षकांनी त्याला बोलावलं आणि म्हणाले, आरव, उद्या सकाळी माझ्या घरी ये. तुला एक गोष्ट दाखवायची आहे. दुसऱ्या दिवशी आरव शिक्षकांच्या घरी पोहोचला. शिक्षकांनी टेबलावर एक लहानसा तेलाचा दिवा ठेवला होता. शिक्षक म्हणाले, हा दिवा मी काल रात्री पेटवला होता. 12 अंधार, किती अडथळे आले तरी हा अजून पेटत आहे. तुला माहिती आहे का? आरव म्हणाला, कारण तेल आहे, वात आहे म्हणून. शिक्षक हसले आणि म्हणाले, नाही रे, याचं खरं कारण आहे त्याची जिद्द. हा दिवा कुंद होतो, कधी ज्योत छोटी होते, कधी विझण्याची वेळ येते, परंतु तो पुन्हा पेटतो, कारण त्याच्यात थोडंसं तरी तेल उरलेलं असतं आणि जळून मार्ग दाखवण्यासाठी एक इच्छा असते. आरव शांतपणे ऐकत होता. शिक्षक पुढे म्हणाले, जीवन सुद्धा असंच आहे. आपल्यातल्या इच्छांची, स्वप्नांची आणि मेहनतीची हीच तेलाची कुपी असते. अडथळे येतात, लोक टीका करतात, परिस्थिती कठीण होते, पण जिद्दीची ज्योत जळत ठेवलीस तर काहीही अशक्य नाही. आरवने शिक्षकांच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाला, सर, आजपासून मी हार मानणार नाही. मी माझी ज्योत विझू देणार नाही. शिक्षक आनंदाने म्हणाले, ही झाली खरी सुरुवात. त्या दिवसानंतर आरव प्रत्येक कामात मनापासून मेहनत करू लागला. अभ्यासात देखील काही जमत नसेल तर सोडून न देता समजून घेऊ लागला. परिणामी आरवचा इयत्ता 9वीला वर्गात तर पहिला नंबर आलाच, परंतु इयत्ता 10वीला मात्र आरवचा शाळेत पहिला नंबर आला. सगळ्यांनी आरवचे खूप कौतुक केले. त्याच्या आईवडिलांना देखील खूप आनंद झाला. आरवने पुढे खूप शिकून मोठे होऊन आपल्या आईवडिलांना आयुष्यभर सुखात ठेवण्याचे ध्येय ठेवले. परिस्थितीमुळे त्याच्या आयुष्यात संघर्ष आले, पण प्रत्येक वेळी त्याला त्या दिव्याची जिद्द आठवायची आणि ती आठवण त्याला पुन्हा उभं करायची. त्यामुळे लवकरच आरव त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचला. उच्च शिक्षण घेऊन एका विदेशी कंपनीमध्ये त्याने नोकरी मिळवली आणि खरंच त्याने ठेवलेलं ध्येय तो साधू शकला. त्याच्या शिक्षकांनी योग्य वेळेत दिलेला धडा त्याच्या आयुष्यात कायम उपयोगी ठरला. कथेचा बोध, जिद्द असेल तर छोटासा दिवाही अंधाराला हरवू शकतो आणि माणसाची जिद्द त्याच्या संपूर्ण आयुष्याला उजळून टाकते.